अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर बघा, उद्या आहे 6 मे 2024। तर उद्या 6 मे रोजी आपल्या स्वामी महाराजांची आहे पुण्यतिथी। तर आपल्यातील बरेच सेवेकरी हे गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत। स्वामी पुण्यतिथी निमित्त जे जे सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण करत आहे, तर त्यांनी उद्या गुरुचरित्र पारायणाची सांगता कशा पद्धतीने करायची आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि स्वामी पुण्यतिथी आहे तर तीही आपल्याला साजरी करायची आहे। तर स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना पंचामृताने, फक्त दुधाने आपण दूध आणि पाण्याने आपण तो अभिषेक आपण त्यांना घालू शकतो स्वामी महाराजांना। आणि स्वामी महाराजांना अभिषेक घालताना आपण पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम म्हणायचं आहे। अर्थातच गणपती अथर्वशीर्षाने आपल्याला सुरुवात करायची आहे। त्यानंतर स्वामी महाराजांना व्यवस्थित त्यांच्या आसनावर विराजमान करून त्यानंतर आपल्याला आपल्या गुरुचरित्र अध्यायाचे पठण करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला स्वामी महाराजांची 10:30ची आरती करायची आहे। तर आरतीच्या आधी नैवेद्य दाखवायचा असतो, त्यामुळे जर तोपर्यंत स्वयंपाक वगैरे झालेला नसेल तर आपण साखरेचा, एखाद्या फळाचा किंवा एखादा लाडू वगैरे असा नैवेद्य आपण स्वामींना दाखवू शकतो। त्यानंतर आपण 10:30ची आरती केली तरी चालेल आणि शक्यतो 12च्या आत नैवेद्य करा। तर नैवेद्यामध्ये काय असलं पाहिजे, तर नैवेद्यामध्ये आपल्याला स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना, अर्थातच आपलं गुरुचरित्राचं पारायणाची समाप्ती असल्यामुळे दत्त महाराजांना आपल्याला घेवड्याच्या शेंगा दत्त महाराजांना खूपच आवडायच्या। त्यामुळे आपल्याला दत्त महाराजांना नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी ही नैवेद्यामध्ये दाखवायची आहे। वरण भात, भाजी पोळी, शिरा, काय जे काही असेल आपल्या इच्छेनुसार जे आपण बनवू इच्छित असू त्यानुसार आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, पण घेवड्याची भाजी ही आवश्यक आहे। अशा पद्धतीने आपल्याला दुपारी 12 वाजेच्या आत स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे जे गुरुचरित्राला बसलेले नाही आहेत त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्यायांचं पठण उद्या जर केलं तर अतिउत्तम। आपल्याकडून 7 दिवसात जर ही काहीही सेवा घडलेली नाहीये तर आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आपण 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत पठण केलं तर हे अतिशय प्रभावी सेवा आहे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त। तर आपल्याला सारामृताचं पठणही करायचं आहे। 11 माळी आपण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळी जप केला तरीही चालणार आहे। आणि स्वामी चरित्र सारामृत वाचून आपण 11 माळी जप, तारक मंत्राची सेवा हे देखील सगळं करू शकतो। अगदीच काही नाही जमते तेव्हा फक्त 11 माळी जप तरी करावाच, 11 माळी जप तरी कराच सगळ्या स्वामी भक्तांनी। कारण स्वामींचा आशीर्वाद हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कायमच आपल्या पाठीशी असतो। तर एक पुण्यतिथी दिवशी आपण स्वामींना अगदीच वेळ नसेल तर 15 मिनिटं तरी आपण ही देऊच शकतो। आणि त्यासाठी मी सांगते आहे तुम्हाला की नाहीच अगदी काही जमते, 11 माळी स्वामी समर्थ मंत्राच्या आणि तारक मंत्र ही सेवा तरी आपल्याकडनं घडू द्या। स्वामी आपल्या पाठीशी निर्गुण रूपात आता आहेत, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम आहेत। कुठेही असू द्यात स्वामी, त्यांचं आपल्याकडे लक्ष हे आहेच। त्यासाठी आपण एक अन्नदानाची सेवा किंवा ज्या व्यक्तीला गरज आहे त्या गरजू व्यक्तीसाठी देखील आपण काही ना काही दान देऊ शकतो। एखाद्याला बिस्किट पुडा घेऊन द्या लहान मुलांना, किंवा वडापाव वगैरे असं कोणाला देऊ शकतात तुम्ही। काहीही लहान मुलांना ज्या गोष्टीची किंवा ज्या अन्नाची गरज आहे ते तुम्ही एका व्यक्तीला दिलं तरी चालेल। कारण कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी आहेत। जेव्हा कर्म चांगले कराल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळेल। त्यासाठी आधी कर्म चांगले करा, कुणालाही अपशब्द बोलू नका आणि स्वामींचा भरभरून आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत। फक्त
फक्त आणि फक्त कर्म चांगले असू द्या. जर तुमचे कर्मच चांगले नाही आहे आणि तुम्ही खूप पोथ्या पठण करताय, पूजा आरत्या वगैरे करता आहे, तर यातलं काहीही मिळणार नाही. स्वामींचं एकच म्हणणं आहे की आधी कर्म चांगले करा, कर्म चांगले करा, त्यानंतर तुम्हाला काय पूजा पोथ्या वाचायच्या आहे ते करा. आणि तसंही स्वामी कोणालाही सेवेमध्ये घेतच नाही. ज्यांचे कर्म चांगले असतील किंवा जो व्यक्ती त्या सेवेच्या लायक असेल अशाच व्यक्तीला स्वामी हे आपल्या सेवेमध्ये घेत असतात. आपण सेवेत येत नसतो. आपण म्हणतो मी ह्या दिवसापासून सेवेत आले, त्या दिवसापासून सेवेत आले, नाही. स्वामी आपल्याला सेवेत घेत असतात. आपण जर त्या गोष्टीच्या, त्या सेवेच्या आपण लायक आहोत तरच स्वामी आपल्याला त्या सेवेत घेत असतात. त्यासाठी उद्याच्या दिवस नाही, फक्त कायम आणि कायम फक्त आणि फक्त कर्म चांगले करा, बस. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.